तर नमस्कार मित्रांनो, आज आपण अभिजित तांबे म्हणजे रील स्टार यूट्यूबर त्याच्या घरी जाणार आहे. त्याच्या आधी थोडी आंघोळ करून घेऊ. असे आपल्यावर जाणं काही बरोबर नाही, लगेच आंघोळ. तर आधी शेळ्या चालल्यात, शेळ्या चारून झाल्या मग जाऊ. मग काय. तर हे बघा मित्रांनो, ही आपली कपाशी आहे आणि त्याच्या पलीकडे जो ऊस दिसतोय ना तो अभिजित तांबेचा आहे. बघा, बांधाच्या पलीकडचा जो ऊस आहे ना तो अभिजित तांबेचा आहे. आणि हे आपलं घर आहे इथं. हे लिंब जरा डाळलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे अभिजित तांबेच्या घरी. का आपलं घर आहे पाठीमागं. चला, काय रस्त्याने ना आपल्याला लई लांब पडेल म्हणून आपण आहे ना शॉर्टकटमध्ये चाललेलो आहे बांधाने. हे बघा पुढं बाजरी आहे, इथं जावं लागेल आता आपल्याला. असा शॉर्टकट घ्यावा लागेल इथून असा. भैयाचं घर जवळ आलेलं आहे इथं. बघा इथं भैयाचं घर आहे. बघा भैयाची गाडी स्विफ्ट. गोटा आहे त्यांच्यावाला माग. ही ट्रॅक्टर आहे. ही भैयाने ब्लॉग मध्ये दाखवली. त्याच्यावाली पहिली गाडी ते शॉर्ट गाडी होते. त्याच्यानंतर ते म्हणला ही घेतली. आलो होता आता भैयाच्या घरी. भैया आत्ताच आहे ना झोपातून म्हटलं आहे. 8:30 वाजले दादा. येऊ ना तुला पेढे बिडे देऊ. आलं उद्या बी त्याला पेढे देतो. का उद्या का झालं तू नवीन चॅनल ओपन केलं त्याच्यावर टाकतो आता. नाही, त्याच्यावर ते डिलीट केले आधीच. हा का चालेल. मी आता उद्या बिद्या आलेला देतो. वर आलं फोन कर मग बनवून ब्लॉग. पण गाडीचा दरवाजा उघड. नाही बंद आहे. चालू उघडला तर आता. नाही उघडत. हा नाही लॉक आहे. लॉक केलेली मी. मला वाटलं मी दाबले काय बटन खिशात चावी त्याच्या. तर आहे रॉकी. त्याच्या संग कायम गाडीतच असते कुठं. ही भैयाची स्विफ्ट आहे. त्याने आत्ताच घेतलेली. पेढे मागाय आलो होतो पण ते म्हणला आता नंतरी पेढे नाही, वरती आले होते घरी मग पेढे घ्यावं लागते. आता गाडीत बघू. हे बघा त्याची गाडी एकदम मस्त वाटत आहे आतमध्ये बसल्या. मस्त पैकी लाईट बीट आहे. गाडीत बसल्या ना एकदम मस्त वाटते. त्याच्यामुळे काय अडचणच नाही. आपलं काय होतं यूट्यूबचं झालं. आता घरी निघावं लागेल. काय फोन नाही फोन जा. मित्रांनो, आताच आपण अभिजित तांबेच्या घरून चाललो आहे. तर त्याच्या संग मुलाखत जी झालेली आहे. आणि आता यानंतर आपले व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ना चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यानंतर आपण ना सुमित भालेरावच्या घरी जाणार आहे. नंतर गोपी शेठच्या पण घरी जाणार आहे. धन्यवाद.